नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, सेमिस्टर क्रमांक 1 या विषयाचे लेक्चर आपण बघत आहोत. प्रकरण 2 आपले संपलेले आहेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 भारतीय ग्राहक संरक्षण कायदा याला आपण सुरुवात करत आहोत. प्रास्ताविक. आज सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांचं शोषण चालू आहे. ग्राहकांचं शोषण होत असलं तरी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये ग्राहक निरक्षर, उदासीन, बेफिकीर व असंघटित आहे. आपली फसवणूक होत आहे हे समजत असूनही ग्राहक तक्रार करण्यास पुढे येत नाही. ग्राहकांच्या हक्काच्या व समाजाचं रक्षण करण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी अनेक कायदे केले असले तरी ग्राहकांचे शोषण व फसवणूक थांबलेली नाही. त्यामुळे 1986 मध्ये भारत सरकारने एक नवीन ग्राहक संरक्षण कायदा संमत केलेला आहे. व्यापार व विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहक हा घटक महत्त्वाचा आहे. वस्तू व सेवा यांचं उत्पादन हे ग्राहकांना केंद्रबिंदू मानून केलं जात आहे. ग्राहक नसतील तर वस्तू व सेवांची विक्रीच होऊ शकणार नाही. म्हणून ग्राहक बाजारपेठेतील राजा आहे असे म्हटले जाते. परंतु भारतातील ग्राहक व्यापारी, मध्यस्थ, दलाल व पुरवठादारांकडून फसविला जात आहे. ग्राहकांचे शोषण व पिळवणूक थांबवण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदे वेगवेगळ्या देशांनी केले आहे. या प्रकरणात ग्राहक संरक्षण कायद्याची गरज, व्याप्ती, वैशिष्ट्य, ग्राहक संरक्षण आयोग, तक्रार निवारण यंत्रणा, तक्रार दाखल करण्याच्या पद्धती या बाबींचा आढावा घेण्यात आलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा जो आहे हा 1986 मध्ये भारत सरकारने संमत केलेला आहे. सर्व क्षेत्र जर बघितली तर या सर्व क्षेत्रामध्ये ग्राहकांचं मोठ्या प्रमाणावर शोषण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ग्राहकांचं शोषण जरी होत असलं तरी भारतासारखा जो विकसनशील देश आहे, विकसनशील देश याचा अर्थ विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करणारा देश, अशा देशामध्ये सुद्धा ग्राहक निरक्षर, उदासीन, बेफिकीर व असंघटित आहे. आपली फसवणूक होत आहे हे ग्राहकांना समजतं, ग्राहकांच्या लक्षात देखील येतं. असे जरी असलं तरी ग्राहक तक्रार करण्यास पुढे येत नाही. ग्राहकांच्या हक्काचं व समाजाचं रक्षण करण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी अनेक कायदे केले आहेत, तरी ग्राहकांचं शोषण मात्र थांबलेले दिसून येत नाही. व्यापार आणि विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहक हा एक महत्त्वाचा घटक आहे. वस्तू व सेवा यांचं उत्पादन हे ग्राहकांना केंद्रबिंदू मानून तयार केलं जात आहे. ग्राहक जर नसतील तर वस्तू व सेवांची विक्री होऊ शकणार नाही. म्हणून ग्राहक बाजारपेठेतील हा राजा आहे असं म्हटलं जातं. परंतु भारतातील ग्राहक व्यापारी, मध्यस्थ, दलाल व पुरवठादार यांच्याकडून फसवले जात आहे. ग्राहकांचं शोषण व पिळवणूक थांबवण्यासाठी काही कायदेशीर तरतुदींची आवश्यकता आहे, काही कायद्यांची आवश्यकता आहे. यासाठी ग्राहक संरक्षण कायदे वेगवेगळ्या देशांनी तयार केले. म्हणजे ग्राहक संरक्षणासाठी जगाच्या पातळीवर अनेक देश प्रयत्न करत आहेत आणि भारताने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा तयार केला. तसेच इतर देशांमध्ये देखील ग्राहकांना संरक्षण मिळावं, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळावी, वस्तू व सेवा यापासून ग्राहकांना ज्या काही समस्यांना तोंड द्यावं लागतं या समस्या थांबल्या जाव्यात, यासाठीचा प्रयत्न ग्राहक संरक्षण कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. परंतु भारतीय जे ग्राहक आहे या ग्राहकांना ज्ञान असून देखील किंवा काही ग्राहक निरक्षर आहेत आणि इतर ग्राहक ज्यांना वस्तू व सेवा खरेदी करण्याचा
ज्ञान आहे किंवा कुटुंबातील प्रमुख म्हणून ते वस्तू व सेवा खरेदी करतात व या वस्तूंमध्ये काही ग्राहकांची फसवणूक झाली, पिळवणूक झाली तरी ग्राहक मात्र तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाही. याची अनेक कारणे आहेत. कारण की त्यांनी खरेदी केलेली वस्तू आणि सेवा याची किंमत खूप कमी असते. जेव्हा वस्तूच्या किमती खूप जास्त असतात तेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहक पुढे येतात. जसं की आपण बघतो की आपल्या देशामध्ये 1 रुपया किमतीपासून वस्तू मिळतात. म्हणजे 1 रुपयाला आपल्याला चॉकलेट मिळतं. पूर्वी ही प्राईस 1 पैसा 2 पैसा इथून सुरुवात होत होती. अलीकडील कालावधीमध्ये माझ्या मते एक फ्रुटीचं एक चॉकलेट आहे ते देखील 50 पैशाला मिळतं. समजा 50 पैशाच्या चॉकलेटमध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला किंवा ते चॉकलेट ओलं निघालं किंवा एखादी आळाही त्याच्यामध्ये निघाली तर 50 पैशाच्या चॉकलेटची तक्रार करण्यासाठी कोण ग्राहक जाणार आहे? कोणत्या ग्राहकाची मानसिकता आहे? आपले 50 पैसे वाया गेले एवढंच तो ग्राहक लक्षात ठेवतो आणि नंतर ती वस्तू परत खरेदी करत नाही, परंतु तक्रार कोणी दाखल करत नाही. किंवा इतर ज्या वस्तू आहेत, साधारणपणे सर्व जीवनावश्यक वस्तू या 100 रुपये किमतीपर्यंत आपल्याला बाजारपेठेमध्ये सहज मिळतात आणि एखादी 100 रुपयापर्यंतची वस्तू खराब निघाली तर एवढा वेळ ग्राहक देत नाही किंवा त्या ग्राहकांची मानसिकता देखील त्या पद्धतीची नाही. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक साधारण कारण मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची पार्श्वभूमी. भारतामध्ये जो 1986 मध्ये जो ग्राहक संरक्षण कायदा या ठिकाणी आणलेला आहे त्याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत केला. ग्राहकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी व ग्राहकांचं शोषण थांबवण्याच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे. जगात सर्वप्रथम अमेरिकेत ग्राहक चळवळ सुरू झालेली दिसून येते. 19व्या व 20व्या शतकात अमेरिकेत ग्राहकवाद संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकेत 1960 मध्ये खऱ्या अर्थाने ग्राहक चळवळीला सुरुवात झाली. 1972 मध्ये अमेरिकेत ग्राहकांच्या फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी जगातील पहिला ग्राहक संरक्षण कायदा केला. यानंतरच्या काळामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ग्राहक चळवळी सुरू झाल्या. म्हणजे सर्वात प्रथम अमेरिका जी देश आहे या देशामध्ये ग्राहक चळवळ सुरू झाली. 19व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये जो ग्राहकवाद आहे, म्हणजे ग्राहकवाद याचा अर्थ ग्राहकांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी ग्राहकांनी एकमेकांबरोबर चर्चा करणं किंवा संघटना स्थापन करणं याला आपण ग्राहकवाद असं आपण म्हणतो. अमेरिकेमध्ये 1960 मध्ये खऱ्या अर्थाने ग्राहक चळवळीला सुरुवात झाली. 1972 मध्ये अमेरिकेत ग्राहकाच्या फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी जगातील पहिला कायदा देखील संमत करण्यात आला. यानंतरच्या काळामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील ग्राहक चळवळी सुरू झाल्याचे दिसून येतं. जगामध्ये जर बघितलं अमेरिका, आशिया, आफ्रिका या खंडांमध्ये ग्राहक चळवळी सुरू झाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून भारतासारख्या विकसनशील देशामध्ये देखील ग्राहकांचे हक्क, शोषण, ग्राहकाचं संरक्षण इत्यादी बाबत जागरूकता सुरू झाली. भारतीय ग्राहक संरक्षणाबाबतचा इतिहास फार जुना आहे. भारतामध्ये देखील ग्राहक संरक्षण मिळावं यासाठीचा इतिहास आहे. यासाठीचे प्रयत्न यामध्ये केले गेलेले आहेत. कौटिल्यचं जे अर्थशास्त्र जे आहे यामध्ये व्यापाराचे नियम, त्याला आपण नियमन असं आपण म्हणतो, योग्य वजन मापे व त्यांचे नियमन, खरेदी विक्री व्यवहारांचे नियमन, ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आवश्यक असणारे नियम या बाबींचा उल्लेख केलेला आहे. भारतात ग्राहक संरक्षण कायदे 1986 अस्तित्वात येण्यापूर्वी ग्राहकाच्या संरक्षणासाठी जवळजवळ 30 कायदे केले गेले होते. मात्र ग्राहकांच्या तक्रारीचं त्वरित व पूर्णपणे निवारण करण्याच्या दृष्टीने हे कायदे सक्षम नव्हते.
त्यामुळे ग्राहकाच्या संरक्षणासाठी व तक्रार निवारणासाठी नवीन स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. जानेवारी 1986 मध्ये नवी दिल्ली येथे ग्राहकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं. म्हणजे भारतामध्ये जो ग्राहक संरक्षण कायदा 1986 जो आहे हा अस्तित्वात येण्यापूर्वी देखील ग्राहकांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले गेले होते. कौटिल्यांचे जे अर्थशास्त्र जे आहे यामध्ये व्यापार संदर्भातील नियम, वजन मापे, खरेदी विक्री संदर्भातील नियम, ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून आवश्यक नियम केल्या गेल्याचा उल्लेख या अर्थशास्त्रामध्ये बघायला मिळतो. आणि ग्राहक संरक्षण कायदा 1986 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये जवळजवळ 30 प्रकारचे कायदे या ठिकाणी केले गेले होते. मात्र ग्राहकांच्या तक्रारीचं त्वरित व पूर्णपणे जे निवारण होण्याच्या दृष्टीने हे कायदे मात्र कमी पडत होते. त्यामुळे ग्राहकाच्या संरक्षणासाठी व तक्रार निवारणासाठी नवीन स्वतंत्र कायदा करण्याची गरज निर्माण झाली. जानेवारी 1986 मध्ये नवी दिल्ली येथे ग्राहकाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं. जानेवारी 1986 मध्ये नवी दिल्ली जी भारताची राजधानी आहे येथे ग्राहकांचे जे प्रश्न आहेत यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक परिसंवाद किंवा चर्चासत्र भरवण्यात आलं होतं. या संवादामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत यांनी आपली मतं मांडली व ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची रूपरेषा तयार करण्यात आली. हा कायदा करण्यासाठी 9 डिसेंबर 1986 रोजी लोकसभेमध्ये विधेयक मांडण्यात आलं. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा जो आहे हा तयार केला जावा यासाठी नवी दिल्ली येथील परिसंवादामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी आपली मतं मांडली व ग्राहक संरक्षण कायदा 1986 जो आहे हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची रूपरेषा तयार करण्यात आली व 1 डिसेंबर 1986 मध्ये लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं व ते एकमताने सहमत झालं. त्यानंतर 24 डिसेंबर 1986 मध्ये राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर करण्यात येऊन 26 डिसेंबर 1986 रोजी त्यावर राष्ट्रपतींची सही झाली व ग्राहक संरक्षण कायदा 1986 अस्तित्वात आला. म्हणजे 26 डिसेंबर 1986 जो आहे या दिवशी राष्ट्रपतींनी या ग्राहक संरक्षण कायद्यावर सही केली आणि ग्राहक संरक्षण कायदा 26 डिसेंबर 1986 पासून अस्तित्वात आला. 24 डिसेंबर 1986 ला राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर झालं आणि 26 डिसेंबर 1986 ला राष्ट्रपतीने त्याच्यावर सही केली आणि भारतीय ग्राहक संरक्षण जो कायदा जो आहे हा अस्तित्वात आला. आता हा जो ग्राहक संरक्षण कायदा जो आहे या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहक संरक्षणासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर ज्या काही परिषदा आहेत या परिषदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तरतुदींचं निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय ग्राहक निवारण यंत्रणा देखील निर्माण करण्यात आलेली आहे. आता याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोतच की ह्या त्रिस्तरीय यंत्रणा ज्या आहेत किंवा ज्या रचना आहेत ग्राहक संरक्षणासाठी या कशा प्रकारे आपलं काम करतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांना ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता काय होती, त्याचबरोबर ग्राहक कायद्याअंतर्गत ग्राहक संरक्षणाअंतर्गत ग्राहकांना जे काही अधिकार दिलेले आहेत, ग्राहकांची कर्तव्ये आहेत, त्याचबरोबर ज्या काही विभिन्न प्रकारच्या ग्राहक संरक्षण समित्या या ठिकाणी काम करतात याची सविस्तर माहिती आपण या प्रकरणामध्ये घेत आहोत. म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 याचा जर परिपूर्ण वापर केला गेला तर त्याचा जो काही उद्देश जो आहे हा सफल होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. परंतु दुर्दैवाने याचा फारसा जो विचार जो आहे हा या कायद्याचा भारतामध्ये
केला जात नाही आणि त्याचा जो अप्रत्यक्ष परिणाम आहे हा ग्राहकांना या ठिकाणी भोगावा लागतो. त्यामुळे हा कायदा FYBCom या सिलेबसमध्ये आणून या कायद्याची पार्श्वभूमी FYBComच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि एक जागरूक ग्राहक निर्माण व्हावेत यासाठीचा प्रयत्न या प्रकरणामध्ये केला गेलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 याची पुढील जी माहिती आहे ही तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये बघायला मिळेल. धन्यवाद.